तर दुसरीकडे सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे पंढरपुरात चैत्र वारीला सुद्धा त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे। पंढरपुरातही व्यावसायिक गॅस सिलेंडरचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झालाय। हॉटेल चालकांना व्यावसायिक सिलेंडर मिळत नाहीये। चैत्र वारीमध्ये भाविकांची गैरसोय होण्याची शक्यता वर्तवली जाते। व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी चैत्र वारी तोंडावर असताना पंढरपुरात हॉटेल चालकांनी केलेली आहे। हॉटेल चालकांना व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळेना झालेत। चैत्र वारीमध्ये या सगळ्यामुळे भाविकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे। पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आणि इथं आलेल्या भाविक चहा नाश्ता जेवणासाठी हॉटेलमध्ये जात असतात। पंढरपूरमध्ये मंदिर परिसरात अशी भाविकांच्या गर्दीवर चालणारी 50 हॉटेल्स आहेत। मागील काही दिवसांपासून या हॉटेल चालकांना व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध होत नाही आणि त्यांनी प्रशासनाची संपर्क साधून सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। मात्र थांबा आणि वाट पहा एवढंच सरकारी उत्तर त्यांना मिळतंय। 4 प्रमुख यात्रांमधील चैत्र यात्रा 10 दिवसांवर आली आहे, तरीही हॉटेल व्यावसायिकांना गॅस सिलेंडर मिळाले नाही आहेत। जर चैत्र वारीसाठी आलेल्या भाविकांना या हॉटेलमधून सुविधा देता येणार नाहीत, गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे हॉटेल बंद ठेवण्याची वेळ येईल। त्यामुळे प्रशासनाने सकारात्मक विचार करून व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी केलेली आहे। तर तोंडावरती आलेली आहे। भाविक भक्त येत आहेत, त्यांची सेवा करणं। आमचे हॉटेल जवळजवळ 30-40 हॉटेल असे आहेत इथे 30-40 वर्षापासून हे हॉटेल व्यवसाय करतायत। प्रत्येक हॉटेलमध्ये 30-40 कर्मचारी आहे। सगळ्यांचा जर विचार केला तर 1000-1200 कर्मचारी आणि येणारा भाविक भक्त यांची सर्व सेवा होण्यासाठी दर महिन्याला आम्हाला 1200 ते 1500 कमर्शियल सिलेंडर लागतात आणि सर्व मोठे व्यावसायिक जे आहेत ते कमर्शियल सिलेंडरच वापरतायत। आमची मागणी सुद्धा कमर्शियल सिलेंडरचीच आहे, पण अजून सुद्धा शासनाकडून आमची दखल घेतली जात नाहीये। आम्हाला ज्या मोठ्या प्रमाणात कमर्शियल सिलेंडर मिळावेत, चैत्रवारी तोंडावर येते, भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी शासनाने आमची दखल घ्यावी ही विनंती। स्टेशन मार्फत काल आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे की आम्हाला त्वरित गॅस पुरवठा करण्यात यावा, कारण का आमच्या दुकानावर भाविकांचं आणि इथे काम करणाऱ्या कामगारांचं दोघांचंही भवितव्य अवलंबून आहे। नसल आम्हाला जर सिलेंडर मिळाले नाहीत तर पंढरपुरामध्ये सर्व हॉटेल बंद होतील, बाहेरून येणाऱ्या भाविकांना खूप त्रास होईल आणि आमचे कामगार लोक उपाशी बसतील। त्याकरता आम्ही हे निवेदन दिलेलं आहे, तरी याचा त्वरित विचार करून आम्हाला गॅस सिलेंडर मिळावे ही विनंती।